तरुण तडफदार, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे, मितभाषी आणि सांगलीकरांच्या वैभवात भर टाकणारे आणि प्रगतीकडे वाटचाल करून नेणारे सांगलीचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांच्याकडून तिचा जागर न्यूज आणि दुर्गा फाउंडेशनच्या वर्धापनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे। पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि अंतर्गत असंतोष नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। 29 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे नसल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली। यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली। पटेल तटकरे यांच्यातील सुप्त संघर्षांच्या चर्चांना उधाण आले। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी सावध भूमिका घेत ही केवळ तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर सुधारित यादी पुन्हा पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे। नवीन यादीत पवार कुटुंबातील तरुणाला नेतृत्वाला अधिक महत्त्व दिल्याचेच दिसून आले। पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर जय पवार यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची भावना पसरल्याचे चित्र आहे। याच काळात काही ठिकाणी राजीनाम्यांच्या चर्चा सुरू झाल्याने पक्ष नेतृत्वावर दबाव वाढला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन संघटनात्मक बदलांवर चर्चा केली। या बैठकीत वरिष्ठ नेत्यांना योग्य स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले। धनंजय मुंडे यांसारख्या जनाधार असलेल्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्यावर भर देण्यात आला आहे। यामागे पक्षात अनुभव आणि तरुण नेतृत्व यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे। या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची घेतलेली भेट। आगामी निवडणुकीसाठी पक्षांची पुनर्बांधणी आणि आधुनिक रणनीती आखण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर सर्वात मोठी आव्हान म्हणजे पक्षाचे अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवणे। महायुती सरकारमध्ये सहभागी असताना भाजप आणि शिवसेना यांच्यासोबत जागा वाटपाच्या चर्चा कराव्या लागणार आहेत। अशा परिस्थितीत पक्षांतर्गत एकजूट टिकवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सुधारित राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाकडे सादर झाल्यानंतर या सर्व वादांवर पूर्णविराम लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।